आज 30 तारीख आहे. उद्या 31 तारखेला मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब एक जनता दरबार घेणार आहेत म्हणे. त्या जनता दरबाराची चांगली जंगी तयारी आणि जंगी अशी प्रसिद्धी सिद्धार्थ खरात साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर 15 वर्ष या मेहकर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर संजय रामोलकर हे आपल्या कार्यालयामधून त्या ठिकाणी जनता दरबार घेतात. या दोनही आजी माजी आमदारांना मेहकर तालुक्यातली जनता मी या ठिकाणी दाखवतोय. हे दोनही लोक डॉक्टर रामोलकर साहेब धनुष्य घेऊन आणि सिद्धार्थ खरात साहेब मशाल घेऊन त्या ठिकाणी मेहकरची नगरपालिका जिंकायला निघालेले आहेत. लगोलगच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य निवडून आणण्यासाठी हे दोघंही आता जनतेच्या दरबारात जाणार आहेत. मी या दोन्ही माणसांना मेहकर तालुक्यातली जनता नेमकी काय काय अडचणी त्या ठिकाणी भोगत आहे आणि कोणत्या कोणत्या अडी अडचणीला ही मेहकरची जनता सामोरी जात आहे ते मी दाखवणार आहे. एकदा थोडं बघा तुम्ही. हे मेहकरचं बस स्थानक आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या बस स्थानकाचं त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. मेहकर तालुक्यातून ज्या लोकांकडे स्वतःच्या 4 चाकी गाड्या नाहीत, ज्या लोकांकडे बाईक नाहीत, 2 व्हीलर नाहीत, 2 चाक्या नाहीत, असे लोक जे शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी या बस स्थानकातून आपला प्रवास करतात. खेड्यापाड्यातून येणारे जे काही विद्यार्थी आहेत जे आपलं शिक्षण घेण्यासाठी या एसटीचा त्या ठिकाणी आधार घेतात. 4-4, 5-5 मजली बिल्डिंग या लोकांच्या 6-6, 7-7 महिन्यात त्या ठिकाणी पूर्ण होतात आणि हे सर्वसामान्यांसाठी असलेलं बस स्थानक मागच्या 5-7 वर्षापासून पूर्ण होत नाही. मी तर म्हणतो की माजी आमदार डॉक्टर रामोलकर साहेब आणि सध्याचे जे विद्यमान विकास पुरुष म्हणून घेणारे सिद्धार्थ खरात साहेब या दोन्ही लोकांनी चांगली मोठी वाटी घेऊन त्या चांगलं पाणी घेऊन त्या पाण्यात डुबक्या मारायला पाहिजेत. मी तर म्हणतो डुबक्याच नाही मारायला पाहिजेत. या लोकांना या पाण्यात डुबून आत्महत्या करायला पाहिजेत. दररोज 2-3 हजार लोक, विद्यार्थी, महिला, वृद्ध हे या मेहकर बस स्थानकातून त्या ठिकाणी प्रवास करतात. या बस स्थानकामध्ये स्वच्छता नाही, स्वच्छतागृह नाही, महिलांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं लघुशंका करण्यासाठी व्यवस्था नाही, याला सिक्युरिटी नाही, वॉल कंपाऊंड नाही, चोर, उचक्के, पाकिटमार, गुंड प्रवृत्तीचे लोक दररोज या महिला, वृद्ध या लोकांना त्रास देतात. आणि हे जे आमदार आहेत काय बाबा 4-4 हजार करोड रुपये किती काय काय रामोलकर साहेबांनी किती आकडे दिले, एवढा निधी खेचून आणला, तेवढा निधी खेचून आणला. ते सिद्धार्थ खरात साहेब काहीतरी लोणारला कॅलिफोर्निया करणार होते, मेहकरचा काय शांघाय करणार होते. लाजा वाटायला पाहिजे रे बाबा. माझे आमदार डॉक्टर रामोलकर साहेब आणि सिद्धार्थ खरात साहेब तुम्हाला दोघांना लाजा वाटायला पाहिजे. यायला काय काय म्हणजे काय म्हणावं काय तुम्हाला यार, हे दिसत नाही का तुम्हाला? अरे दररोज प्रवासी लोक पाऊस आल्यानंतर त्या शेडमध्ये उभं राहायला जागा नाही. चांगल्या चांगल्या घरच्या बाया येतं, चांगल्या घरच्या विद्यार्थिनी येतं, विद्यार्थी येतं, वृद्ध येतं. अरे तुम्ही कशालाच बाबा या पदावर बसता काय समजत नाही. डॉक्टर रामोलकर साहेबांचं सरकार मागच्या जवळपास 10 वर्षापासून आहे. सिद्धार्थ खरात साहेबांचे पण त्या ठिकाणी लोक सत्तेत होते, उबाटावाले. मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री पहिले ते रावल्या होता, त्याच्यानंतर काय कोण रामखोर झाले. त्या लोकांना हे बस स्थानक तयार करता नाही आलं इतक्या वर्षात. आणि लोक कशाच्या विकासाच्या बाता मारतात. डॉक्टर संजय रामोलकर साहेब मेहरबानी करून मतदाराच्या दारात जाऊ नका, हे लोक तुम्हाला खेटर मारणार आहेत. आणि सिद्धार्थ खरात साहेब तुम्ही पण हे 2-4 लोक मेहकरातले घेऊन जे केवी प्राईड सारख्या VIP हॉटेलमध्ये तिथं तुम्ही जनता दरबार घेता. जर खरंच जनता पाहायची असेल, जनतेचा दरबार पाहायचा असेल तर तुम्ही आता या. रामोलकर साहेबाला दिसत नाही बसस्थानक. खरात साहेबांनी पण त्या ठिकाणी व्हिजिट केली, फोटो काढले, फोटो सेशन केले, पेपरला बातम्या लावल्या. अहो काय करता बाबा तुम्ही इथं बसून? पद सोडून द्या. आमदार म्हणून राजा महाराजासारखे त्या ठिकाणी फॅसिलिटीज तुम्ही घेऊन राहिले.
आणि मेकर सारख्या शहरात की जिथं केंद्रीय मंत्री राहतात, माजी मंत्री राहतात, नाव गमायला लागले यार तुम्ही. जरा या इथं बस स्थानकामध्ये या, हे पहा लोक. आणि लोकांनाही सांगतो मी, हे शिंदे गटावाले धनुष्यबाण घेऊन ज्यावेळेस तुमच्या दारात येतात, पायातले पादंत्रे काढून दे ना, पादत्राणे ज्याला आपण चपला म्हणतो आपल्या ग्रामीण भागात, याच्या टाळक्यात घाला. खरात साहेबांना पण विचार की तुम्ही बाबा 100 दिवसात का पहिल्या 1 वर्षात काहीतरी कायापालट करणार होते मेकरचे, अरे काहीच नाही करून राहिले तुम्ही. जनता पण आपली कर्जमाफी, विमा, नुकसान भरपाई या फुकटच्या गोष्टीच्या याच्यात गुंतून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या हक्काच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीचा आपण टॅक्स भरतो, ज्या गोष्टीसाठी आपण सरकारला पे ऑफ करतो, त्या हक्काच्या गोष्टीपासून आपलंही दुर्लक्ष होते. तर काय नाही पिटून उठत सगळे लोक. येऊ द्या आता 8-10 दिवसानंतर काही 10 नोव्हेंबरला त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे, निवडणुका लागणार आहेत. जे रायमुलकर साहेबांनी खरात साहेब आले का जोडून काढा. त्याच्या मायाला माझ्या दारात जर आले ना तर मी तर गच्चीच धरणार या लोकांची. मोठा पद घेऊन बसता राहा तुम्ही, काय हाल येतं. आता दिवसा ढवळ्यास जर अशी परिस्थिती असेल, रात्री काय बरेचसे लोक रात्री प्रवास करतात. म्हणजे लोक वाट कशाची पाहून राहिले. सरकारजवळ निधी नाही, या सगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी तरतूद नाही. आता मी उद्या आता खरात साहेबांच्या जनता दरबारातच जाऊन त्यांना विचारणार की बाबा काय केलं तुम्ही, कंप्लीट होईल असं काय आहे का, काय धंदा आहे राव.